यानंतर बघूयात अयोध्या सोहळ्यासंदर्भातल्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। 22 तारखेनंतर रामराज्य निर्माण करायचं आहे। नागपुरात महाआरतीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आनंदोत्सव साजरा करा। उद्या सगळ्या शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश। राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा। रामलल्लांच्या शोभायात्रेत मुंडे बहीण भाऊ एकत्र। 13 वर्षांनंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या घरी। उद्याच्या अयोध्येतील सोहळ्याचं थेट प्रक्षेपण चित्रपटगृहामध्ये करा। मंत्री उदय सामंतांची सर्व चित्रपटगृह चालक मालकांना विनंती। नाशिकच्या सिन्नरमधील सूक्ष्म मूर्तिकार संजय क्षत्री यांनी 2000 खडूंपासून रामलल्लांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। 3 महिन्याच्या मेहनतीनंतर 1.5x2 आकारामध्ये साकारली प्रतिकृती। शिर्डीच्या द्वारकामाई आश्रमामध्ये रामभक्ती। 11 दिवस दररोज 11 तास जय श्रीरामचा जप। अनाथ आणि अबालवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा। पुण्याच्या भोरमधील नाझरे गावामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 51 फुटी गुढी उभारली। ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण। अकोल्यामध्ये तयार झाला 231 किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू। श्री जानकी वल्लभभाऊ सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानचा उपक्रम। अमरावतीमध्ये उद्या 11 लाख लाडूंचा 1 लाडू बनवण्याचा रेकॉर्ड केला जाणार। राणा दाम्पत्याचा उपक्रम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार।